उपवासाचे नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा असाल तर असा तुम्ही टम्म फुगलेला उपवासाचा साबुदाणा बटाटा पराठा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. हा साबुदाणा पराठा तुम्ही उपवासाला नाही तर ॲज अ नाश्त्याचा पदार्थ म्हणून सुद्धा आठवड्यातून 2 वेळा नक्कीच बनवणार याची मी खात्री देतो. सो हा पराठा एकदम छान नरम आणि दिवसभर मुलायम राहणारा तयार होतो आणि हा पोटभरीचा सुद्धा पदार्थ आहे. चला तर मग हा मऊ लुसलुशीत पराठा कसा बनवायचा ते पाहू. त्यासाठी एका पॅनमध्ये आपण इथं 1 कप कच्चा साबुदाणा घेतला आहे. एखाद्या वाटीच्या मापाने देखील घेतला तरी चालू शकतो. आता याला आपल्याला मध्यम गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजल्यामुळं साबुदाण्यामधला कच्चापणा निघून जाणार आहे. आता इथं 5 ते 6 मिनिटानंतर आपला साबुदाणा व्यवस्थित भाजला आहे. आता याला आपण काय करणार आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला आपल्याला व्यवस्थित असं बारीक दळून घ्यायचं आहे. बारीक दळल्यानंतर ह्या पद्धतीने थोडंसं पीठ दळायचं आहे. आता ही पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जेणेकरून पिठामध्ये कुठलेही मोठाले कण राहायला नको असं पीठ आपल्याला बनवायचं आहे. आता ह्या पिठामधले 2 चमचे आपण बाजूला काढून घेणार आहे. याचा वापर आपण नंतर करणार आहे. बटाटा पराठा करण्यासाठी इथं 3 उकडलेले बटाटे घेतले आहे. आता हे 3 उकडलेले बटाटे आपण व्यवस्थित किसून घेणार आहे. बटाटा किसून घेतल्यामुळं पराठ्यामध्ये ते छान मिक्स होतात आणि लाटताना पराठे व्यवस्थित लाटले जातात. इथे सर्व बटाटे किसून घेतले आहे. ह्या पद्धतीने सर्व बटाटे किसायचे आहे. आता हा किसलेले बटाटे आपल्याला आपल्या पिठामध्ये घालायचे आहेत. त्यासोबत आपल्याला 1 चमचा कुटलेली हिरवी मिरची, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीपुरते मीठ आपल्याला घालायचं आहे. तुम्ही यामध्ये दुसऱ्या गोष्टी आवडत असेल त्यासुद्धा घालू शकता. आता हे पीठ आपल्याला हाताने दाब देत व्यवस्थित मळायचं आहे. बटाट्याच्या ओलाव्यामुळे हे पीठ मस्त असं मळलं जातं. फक्त मळत असताना थोडासा दाब द्यायचा आहे. जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर वरून थोडेसे पाण्याचे शिंतोडे मारायचे आहेत, कारण साबुदाणा जो आहे तो जास्त पाणी पिऊ शकतो. त्यामुळं थोडंसं पाणी घालून परत एकदा मस्त असं मळून घ्यायचं आहे. चपातीच्या पिठाला मळताना जसा जोर देतो तसा जोर देऊन व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यानंतर देखील त्याच्यावरती थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे जेणेकरून पीठ आपलं सुकणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे ड्राय होणार नाही. या पद्धतीने पाण्याचा हात वरती लावायचा आहे. आता हे पीठ आपल्याला 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ छान असं मुरेल आणि पराठे अगदी सहज लाटले जातील. 10 मिनिटानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या साईजचा पराठा बनवायचा आहे त्या साईजचा उंडा इथं घ्यायचा आहे. आता ह्या उंड्याला आपल्याला चपातीच्या कणकेप्रमाणे याला एक गोल आकार द्यायचा आहे. पोळपाटावरती आपण जे साबुदाण्याचं पीठ बाजूला काढून ठेवलं होतं ते भुरभुरायचं आहे, ज्याच्यामुळे आपला पराठा अजिबात चिकटत नाही. आता हा उंडा पोळपाटावर ठेवून परत एकदा थोडंसं पीठ लावायचं आहे आणि याला हलक्या हाताने व्यवस्थित लाटायचं आहे. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत लाटायचं आहे. जास्तही पातळ लाटायचं नाही आहे, नाहीतर तो चिकटू शकतो. ह्या पद्धतीने तुम्ही त्याला आकार देऊ शकता. साबुदाण्याच्या पोतेमुळं इथं त्याला आकार थोडासा बिघडतो. तो शेप मेंटेन करण्यासाठी घरातल्या कुठल्याही ताटलीने तुम्ही असं त्याला कापून घेऊ शकता जेणेकरून फाटलेल्या कडा दिसणार नाही. हा पराठा असाच भाजला तरी चालू शकतो, पण मी इथं छान दिसावा यासाठी त्याला असं ताटलीने गोलाकार कापून घेतला आहे. हा पराठा भाजण्यासाठी तयार आहे. आता इथं आपण
तवा देखील गरम करून घेतला आहे. आता ह्या गरम तव्यावरती आपल्याला हा पराठा घालायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर खालच्या बाजूने शेकल्यानंतर पलटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजला आहे. आता यावरती आपण साजूक तूप लावायचे आणि इथं बघा आपला पराठा जो आहे एकदम टम्म फुगलेला आहे. असेच टम्म फुगलेले पराठे सर्व भाजून असेच होतात. दोन्ही बाजूने तूप लावून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहे. इथं आपला उपवासाचा साबुदाणा पराठा तयार आहे. हे गरम गरम खायला खूप छान लागतात. दही किंवा उपवासाच्या कोणत्याही चटणीसोबत हे पराठे तुम्ही गरमागरम सर्व करू शकता. उपवास असू किंवा उपवास नसू द्या तरीही पराठे तुम्ही नाश्त्याचा पदार्थ म्हणून करू शकता. श्रावण महिना हा उपवासांचा महिना असल्याने हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत.